पण घोडा गाडीच आता अशी ठेवणार का पुढे येणाऱ्या काळात पाहिलं मंत्रालयापर्यंत पण? मग आता मंत्र्यांना पण आम्ही सांगणार गाडीने नाही जायचं, घोड्यावर बसायचं, गाडीवर बसायचं, बैलगाडीवर बसायचं, मंत्रालयात जायचं. मोदींनी सांगितलंय ना, आपण मोदींचं ऐकलंच पाहिजे. वाचून दे तुला काढतो तुला निघाल सामने घोडे. नमस्कार, ठाणे वॉच मध्ये सर्वांचं स्वागत करतो. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार आहेत जितेंद्र आव्हाड. जर आपण बघितलं तर चक्क घोड्यावर बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचं कारण देखील तसंच आहे. काल जर आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आहे, जर आपण बघितलं की आता पेट्रोल आणि डिझेलचा वापर जो आहे तो कमी करण्याचं आव्हान जे आहे त्यांनी नागरिकांना केलेलं होतं. आणि त्यानंतर आता ठाण्यात आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वच कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला आक्रमक झालेले या ठिकाणी पाहायला मिळतात. थेट आपण जर बघितलं तर जितेंद्र आव्हाड जे आहेत ते या ठिकाणी घोड्यावर जे आहेत ते बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा मागे 2000 वर्षापूर्वी मागे घेऊन जाणार आपल्याला मोदी, आपल्याला माहिती होतं. जय मोदी. चला, पण घोडा गाडीच आता अशी ठेवणार का पुढे येणाऱ्या काळात पाहिलं मंत्रालयापर्यंत पण? मग आता मंत्र्यांना पण आम्ही सांगणार गाडीने नाही जायचं, घोड्यावर बसायचं, गाडीवर बसायचं, बैलगाडीवर बसायचं, मंत्रालयात जायचं. मोदींनी सांगितलंय ना, आपण मोदींचं ऐकलंच पाहिजे. ते भलेही परदेशी गेले तरी जनता उपाशी राहिली नाही पाहिजे. ते परदेशी, जनता उपाशी. हरकत मात्र आता घोडा गाडी बरोबर मागे बैलगाड्या आणि सर्व पौराणिक आपल्या बैलावरनं जा, घोड्यावरनं जा, गाढवावरनं जा, याचा वापर करावा लागेल. देशावरील परिस्थिती आणली आता. काय वाटतं जनता ऐकणार का? बाबा पाहिलं गेलं तर पेट्रोल डिझेलचे भाव वाढत चालले, मात्र महागाईचा आपण जर बघितलं तर तेल कमी वापरा. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक हॅलो. चंद्रकांत पाटील वापरले. आता मला माहित नाही उद्यापर्यंत तेल वापरणार, केस कापणार, काय हॅलो हॅलो सल्ला देत नाही. सल्ला मी फक्त मोदींचा ऐकला. एकच धंदा आहे त्याच्यामध्ये अदानी अंबानी नाही. पुढच्या वर्षाच्या अखेरपर्यंत अदानी अंबानी सोन्याच्या धंदे झालेले असतील. मागच्या वर्षी 1 रुपयाला घेतलेलं सोनं 1 रुपयाचे पण पैसे देऊन गेले. हॅलो 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 हॅलो